दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार अशा चर्चा गेल्या काही दिवसापासून सुरू आहेत. स्वतः अजितदादांनी यासाठी पुढाकार घेतला होता असं शरद पवार गट वारंवार सांगतोय. पण अजित पवार गटाकडून या चर्चा फेटाळण्यात आल्याचं काम आतापर्यंत झालंय. आता तर राष्ट्रवादीची सगळी सूत्र सुनेत्रा पवार यांच्याकडे देण्याच्या चर्चा सुरू आहेत. आज सुनेत्रा पवार दिल्लीत पंतप्रधान आणि गृहमंत्र्यांना भेटला. या भेटीत प्रामुख्याने दोन्ही राष्ट्रवादीचे एकत्रीकरण हा प्रमुख मुद्दा चर्चेच्या केंद्रस्थानी होता. आज सुनेत्रा पवार दिल्लीत गेल्या तेव्हा पाठोपाठ रोहित पवार हे देखील दिल्लीत पोहोचले आहेत. रोहित पवार पत्रकार परिषद घेऊन विमान अपघाताचा पुढचा अंक वाचणार आहेत. हे सगळं पाहता एक प्रश्न पडतो, तो म्हणजे दोन्ही राष्ट्रवादीचं विलिनीकरण होणार असेल तर रोहित पवार पत्रकार परिषदा का घेत आहेत? शिवाय कालच्या पत्रकार परिषदेत त्यांनी प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरेंना का लक्ष केलं होतं? सुनेत्रा पवार यांच्या आजच्या दिल्ली भेटीचा राजकीय अर्थ काय हेच आपण या व्हिडिओत समजून घेऊ. नमस्कार, मी बालाजी आणि तुम्ही पाहताय कार्यारंभ. सुनेत्रा पवार उपमुख्यमंत्री झाल्यानंतर त्यांनी पहिलाच हा दिल्ली दौरा केला. भेटीचं औपचारिक कारण मोदी शहांचे आशीर्वाद घेणं असलं तरी राज्यातील राजकारणात दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार की नाही याबाबत खलबतं होती. भाजपला म्हणजेच मोदी आणि शहा यांना शरद पवारांच्या राजकारणावर अजिबात विश्वास नाही. त्यामुळे राष्ट्रवादीची सारी सूत्र सुनेत्रा पवार यांच्याकडे, पार्थ पवार यांच्याकडे सोपवून अजितदादांचा पक्ष आपल्या सोयीप्रमाणे चालवता येईल अशी व्यवस्था भाजपला हवी आहे. अजितदादा हयात होते तेव्हा भाजपच्याच सल्ल्याने त्यांनी काकांशी चर्चा सुरू केली होती. त्यात केंद्रात सुप्रिया सुळे यांना मंत्री करणे, राज्यात जयंत पाटील यांना कॅबिनेट आणि रोहित पवार यांना राज्यमंत्री तर अमोल कोल्हे यांना प्रदेशाध्यक्ष करणे इथवर सगळ्यांचं एकमत झालं होतं. शिवाय शरद पवारांना पक्षात नको असलेल्यांमध्ये धनंजय मुंडे यांचं नाव आघाडीवर होतं. तेव्हा अजितदादांनी धनंजय मुंडे यांना भाजपचा रस्ता खुला करून दिला होता. त्याप्रमाणे धनंजय मुंडे यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली होती. पण आता अजितदादाच नाहीत, त्यामुळे एकत्रीकरणाचा हा पट नव्याने मांडावा लागणार आहे. नव्या मांडणीत अजित पवार गटाकडून काही चर्चा करण्यात आल्या आहेत. नव्या चर्चेनुसार जयंत पाटील यांना अर्थमंत्री करण्यावर दोन्ही गटाचं एकमत झालंय. पण रोहित पवार यांना मंत्री करण्यास पार्थ पवार यांचा नकार आहे. शिवाय शरद पवार गटाकडून प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे, छगन भुजबळ आणि धनंजय मुंडे यांच्यासोबत जायला नकार आहे. आणि इथंच दोन्ही राष्ट्रवादीचं विलिनीकरण रखडलंय. धनंजय मुंडे आणि पार्थ पवार या दोघांचं चांगलं रिलेशन आहे. अजितदादांच्या कठीण काळात सुनील तटकरे, प्रफुल्ल पटेल, धनंजय मुंडे यांनी साथ दिली होती. त्यामुळे या चारही जणांविषयी पार्थ पवार सहानुभूतीने विचार करतात. तर अजित पवार यांच्या राजकारणाला शरद पवार यांनी प्रत्येक वेळी कसा लगाम घातला हे सुनेत्रा पवार यांनी जवळून अनुभवलंय. त्यामुळे शरद पवार यांच्या पक्षासोबत जायला त्या देखील तयार नसल्याचं सांगण्यात येत आहे. आज त्या दिल्लीत गेल्या आणि तिथे बसूनच एकत्रीकरणाचा निर्णय होईल अशा राजकीय अटकळी बांधल्या जात आहेत. असे असेल तर मग रोहित पवार यांचं दिल्लीत पत्रकार परिषद घेण्याचं काय काम? राजकीय विश्लेषकांना असं वाटतंय की रोहित पवार हे सुनेत्रा काकींवर एक प्रकारे दबाव टाकण्याचं राजकारण खेळत आहेत. अजितदादांच्या अपघाती निधनासंदर्भात त्यांनी काल जे प्रेझेंटेशन केलं त्यातही त्यांनी हे काम प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांनी करायला हवं होतं असं म्हणत दुसरीकडे ते अपघाताविषयी संशय व्यक्त करतात. पण त्यात केंद्राला दोष देत नाहीत. DGCAच्या तपासाबाबत त्यांचं काही म्हणणं नाही, पण CIDच्या तपासाबाबत मात्र त्यांना आक्षेप आहे. म्हणजेच रोहित पवार एका बाजूने आपल्या काकींवर प्रेशर जमवत असताना दुसऱ्या बाजूला मोदी शहा नाराज होणार नाहीत याची काळजी घेतात. पण या सगळ्यात लोकांच्या मनातलं एक कुडं मात्र सुटलं नाही. ते म्हणजे शरद पवार म्हणतात हा घातपात नाही आणि रोहित पवार म्हणतात हा घातपात असल्याचा आम्हाला संशय आहे. म्हणजे शरद पवार जी संभ्रमावस्था ठेवायचे तीच अपघाताच्या बाबतीत ठेवत असल्याचं दिसतंय. राज्याच्या राजकारणाची वास्तविक परिस्थिती स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीने उघडी केली आहे. शरद पवारांच्या पक्षाला नगरपालिका, महापालिका आणि जिल्हा परिषद निवडणुकीत काहीच यश मिळालेलं नाही. त्यांच्या तुतारीचा अक्षरशः दोडका झाल्याचं बोललं जाते. त्या उलट ग्रामीण भागात देखील भाजपचं कमळ मोठ्या प्रमाणात फुललंय. म्हणून राज्य भाजपाचे नेतेही शरद पवारांच्या राजकारणाला जिवंत ठेवण्यासाठी उत्सुक नाहीत. तर अजितदादा पवार आणि काकांसोबत बंड केल्यामुळे सामान्य लोकांच्या मनात कुठे ना कुठे शरद पवार यांच्याबाबत सहानुभूती होती. परंतु आता अजितदादाच्या अचानक जाण्याने ही सहानुभूती सुनेत्रा पवार, पार्थ पवार यांच्या मागे आहे. शिवाय कार्यकर्त्यांच्या मनातही शरद पवार यांनी अजितदादांवर नेहमीच राजकीय अन्याय केल्याची भावना आहे. दुसरीकडे जेवढी शरद पवारांच्या पक्षाला एकत्रीकरणाची गरज आहे तेवढी अजितदादांच्या पक्षाला उरलेली नाही.
त्यामुळे शरद पवार यांनीच अजितदादाच्या अंतिम इच्छेनुसार कुठल्याही अटी शर्तीशिवाय आपला पक्ष मूळ राष्ट्रवादीत विलीन करावा असा मतप्रवाह अजितदादांच्या पक्षात आहे. हीच अट आता भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाकडून देखील ठेवण्यात आली. सुनेत्रा पवार यांचं नेतृत्व मान्य असेल तर विलीन व्हा असा निरोप मोदी शहा यांनी शरद पवारांना दिल्याचं समजतंय. सुनेत्रा पवार आज जेव्हा दिल्लीत गेल्या तेव्हा त्यांनी प्रफुल्ल पटेल यांच्या दिल्लीतील निवासस्थानी भेट दिली. शिवाय दिल्ली भेटीत त्यांनी तटकरे आणि पटेल या दोघांना सोबत घेतलं. त्यांच्याकडून शरद पवार यांना योग्य संदेश दिलाय असं देखील बोललं जात आहे. पार्थ पवार आणि जय पवार हे देखील सुनेत्रा पवार यांच्या सोबत आहेत. त्यांना सोबत ठेवण्यामागे राजकीय वारस कोण हे तर यातून दाखवायचे नाही ना असा देखील प्रश्न पडतो. सूत्रांच्या माहितीनुसार त्यांच्या राज्यसभेच्या जागी पार्थ किंवा जय पवार यांना संधी दिली जाणार आहे. त्यांचीच एक अंतिम बोलणी मोदी शहा यांच्यासोबत झाली. शिवाय पक्षाच्या अध्यक्षपदाच्या निवडीसंदर्भात त्या वकिलांची चर्चा देखील करणार आहेत. त्यानंतर पक्षाचा अध्यक्ष निवडीचा मार्ग मोकळा होईल. या सगळ्यात आम्हाला एवढंच वाटतं, दोन्ही राष्ट्रवादीचं एकत्रीकरण होणार नाही. सध्या जे काही दिसतंय दाखवलं जातंय ते वरवरचं चित्र आहे. यातून मात्र वारसा हक्क, पक्षावरील नियंत्रण आणि दबावाचं राजकारण सुरू आहे. एकत्रीकरणापेक्षा नेतृत्वाचा ताबा आणि वारसाची घोषणा हाच या सगळ्या कथानकाचा खरा केंद्रबिंदू आहे. बाकी दोन्ही राष्ट्रवादीतील अंतर्गत राजकारणाबद्दल तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. कार्यारंभवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. कार्यारंभ डिजिटल या फेसबुक आणि इंस्टा पेजला फॉलो करा. धन्यवाद.